एखादा दुसरा काहीतरी पदार्थ मांडावा, त्यांना काय जेवणाची इच्छा राहणार आहे, तसंच आज आपल्या या सोहळ्याचं झालेलं आहे. परंतु महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिरचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं नितांत प्रेम आहे. आपण काहीतरी बोललंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो आणि म्हणून हे विचार आपण पुढे मांडलेले आहेत. बंधूंनो, यांचं परमपूजनीय महंत श्री आचार्य प्रवर बाबाई आलेले आहेत. परमपूजनीय आचार्य प्रवर बाबांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि म्हणून मी माझे जास्त वेळ न घेता हे दोन शब्द इथेच संपवतो आहे. सर्वत्र चक्रधर स्वामीची. परंतु अमूल्य असं मार्गदर्शन आम्हा युवकांच्या संबंधाने आदरणीय बाबांनी केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री साडकर बाबा सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. आत्ताच त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि त्याबरोबरच आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या या वार्डातील नगरसेविका सौभाग्यवती नीताताई ठाकरे ह्या सुद्धा या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. त्यांना विनंती आहे संस्थेच्या वतीनं की त्यांनी कृपया मंचावरती आसन ग्रहण करावे. परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री साडकर बाबा यांचं स्वागत. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 129 च्या नगरसेविका नुकत्याच मंचावरती आसनस्थ झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत. सौ नीताताई ठाकरे यांचं स्वागत. बाबांच्या प्रवचनानंतर महदंबा माय मराठी जोजवी शब्दांना पाजवी अर्थपाना त्या परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञान साधनेनं, भक्ती साधनेनं, चिंतन साधनेनं आपण सर्व या परम पावन मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या, मानवी जीवनाला आल्हाद प्राप्त करून देणाऱ्या, मानवी जीवनाच्या अंतिम साध्यापर्यंत पोहोचवणाऱ्या अशा परमपवित्र कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रवर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य परमपूज्य कारंजेकर बाबाजी अमरावती, ज्यांचं आपण या ठिकाणी आत्ताचे व्याख्यान ऐकत होतो. अतिशय मृदुभाषी, सर्वांच्या अंतःकरणाचा वेध घेणारे परमपूज्य परम आदरणीय आचार्य प्रवर श्री वाकीकर बाबाजी, तसेच ज्यांची प्रेरणा 22 वर्षापूर्वी त्या परमार्ग अध्ययन मंदिराच्या स्थापनेतनं मूर्त स्वरूपात साकारलेली आहे असे कैवल्यवासी आदरणीय डॉक्टर R.B. मेश्राम साहेब यांचं या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. मानव पंथाचा विचार जीवापार जपून त्याचं स्फुल्लिंग जागण्याचं सातत्य टिकवण्याचं काम या परिसरात त्यांनी अतिशय मोलाचं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आजच्या अध्ययन मंदिराचं या ठिकाणी उभारलेली ही वास्तू, त्यात प्रतिवर्षी होणारे कार्यक्रम, सतत समाजाच्या जीवनाशी समरस असणारा हा विचार आणि त्या कार्याला सतत वाहून नेणारे सर्व कार्यकर्ते, सर्व सहकारी आणि भाविक बंधूंनो, आजचा हा सोहळा 22वा वर्धापन समारंभ या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी मला आणखी पुनश्च असा यामध्ये सहभागी होत असताना मला अतिशय आनंद वाटला की ज्या वृक्षाची साल गोड आहे त्याची फळही गोडच असतात. अशा प्रकारच्या अनुभूती देणारा हा सोहळा आहे.
मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणार आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो आणि सेवेने मोक्ष मिळतो असं चिरंतन शाश्वत मूल्य परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी प्रतिपादन केलेलं आहे. दास्यमोचक हा शब्द ऐकताच तत्कालीन कर्मकांडाच्या गर्तेत फसलेला समाज बावरला, अस्थिर झाला, बेचैन झाला आणि त्यावेळी हकाटी पिटल्या गेली आमचा वेद मार्ग उच्छेदती. म्हणून तत्कालीन समाज जीवनामध्ये सतत अशा प्रकारच्या या विचाराला प्रखर विरोध होत 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 आज तागायत इतकी पाळीमुळे खोल रुचल्या गेली की आज देखील तो त्रास आपल्याला अनुभवायला मिळत असतो. आणि या सगळ्या त्रासाचं परिशीलन करणाऱ्या थोर साहित्यिक मंडळींनी केलेली जी कामगिरी आहे ती अतिशय महत्वाची आहे, मोलाची आहे. त्यांनी अक्षर वाङ्मयाला सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये, प्रचलित भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचं जे धारिष्ट्य दाखवलं ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टीचं फलित आपल्याला दिसतंय. हा सुजान, धर्माभिमानी, चिंतनशील हा समाज आपल्याला दिसतोय. हे केवळ त्या थोर अशा विचारवंतांचं त्याला फळ आहे. महानुभाव संत परंपरेतील अध्ययनाने परिपूर्ण असणारी मंडळी सतत मार्गदर्शन करतात, त्याचं हे फळ आहे. आज आपण आपल्या जीवनाचा हा एक संकल्प आहे. 22 वर्षपर्यंत सतत चाललेलं कार्य ज्यात असणाऱ्या बुनिवा आपल्याला पूर्णपणाने करायच्या आहे आणि त्या सर्वांना मिळून त्या परिपूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हायचं आहे. हाच या खऱ्या अर्थानं या वर्धापन दिनाचा, या सोहळ्याचा उद्देश आहे. कारण समाजाला चिंतनशील करायचं असेल तर त्याला त्या चिंतनाची यथार्थता माहीत असली पाहिजे, त्याला ज्ञान असलं पाहिजे. आणि ते ज्ञान या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. साधनाशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही. मग अशा प्रकारचं साधन सुचितेने परिपूर्ण असणारे या ठिकाणी वाचनालय, या ठिकाणचं अध्ययन मंदिर सतत समाज मनावर आध्यात्मिक जागृतीचं एक महत्वाचं क्रांतिकारी काम करत असतं. ही आपल्याला सतत येणारी अनुभूती आहे. विज्ञानाने किती प्रगती केली असेल तरी विज्ञान माणसाला शांती प्राप्त करून देऊ शकत नाही. विज्ञानाने केली क्रांती, पण अध्यात्माने दिली आपल्याला शांती. अध्यात्माशिवाय शांती प्राप्त होऊ शकत नाही. आणि अशा परम शांतीचा श्रद्धावाम लभते ज्ञानम, श्रद्धेने ज्ञानाचा लाभ होईल आणि मग ज्ञानम लब्धा पराम शांती, त्या ज्ञानाच्या लाभामुळे पराम शांती प्राप्त होऊ शकेल. अशा परमपावन या सोहळ्यात आपण या ठिकाणी आध्यात्मिक चिंतनानं, ज्ञानचिंतनानं खरोखरच आपण तृप्त झालात. आपली सगळी प्रसन्नता या ठिकाणी जाणवते आणि त्या ठिकाणी स्वस्थे चित्ते बुद्धया संभवन्ते या स्वामींच्या तत्वज्ञानाप्रमाणे आपलं जीवन, आपलं चित्त, आपलं अंतःकरण या ठिकाणी मृदू लोण्यासारखं होणार आहे, चंद्रमय होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या आध्यात्मिक तत्वमूल्यांचं, विचार मूल्यांचं आणि जीवन मूल्यांचं या ठिकाणी आपल्याला अनुभूती प्राप्त होणार आहे. एवढी सदिच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना फार फार शुभेच्छा देतो की आपल्या याचं वैभव आपण निश्चितच विशेष प्रकारे प्राप्त करून देणार आहात. याची अनुभूती सतत आम्हाला आपल्या संपर्कात आल्यानंतर, हा सर्व भक्तांचा समूह पाहिल्यानंतर आनंद वाटतो. पण आपण एकदा जयकारा करूया त्या परब्रह्म परमेश्वराचा, पंचकृष्णाचा. या ठिकाणी या आसमंतामध्ये अशांत झालेल्या मानवाला शांती जर प्राप्त होत असेल तर त्या परमेश्वराच्या नामाने, नाम साह्याते करी, नाम प्राप्तिते करी आणि नाम वाजद्वारा करी. म्हणून त्या नामाचा उद्घोष आपल्याला करायचा आहे. श्री गोपाल कृष्ण भगवान की, श्री दत्तात्रेय महाराज की. पुरुष मंडळींचा आवाज अतिशय मुक्तपणाने येतोय, पण आमच्या भगिनींनी खोड असा या ठिकाणी संकोच केलेला आहे, या ठिकाणी कंजूसी केली आहे. आपला सुद्धा आवाज त्या स्वरूपात येऊ द्या. कारण
बहिणाबाई चौधरी आपल्या ऐराणी भाषेत म्हणते, विना कपाशी मुले त्याले बोल म्हणू नये, आणि देव नावाविने खुले त्याले तोंड म्हणू नये. देवाचं नाव घेता जर तोंड उघडत असेल तर त्याला तोंड म्हणता येणार नाही. त्याला काय म्हणावं लागेल? यष्टिष्ठानं लिहिलं असतं, केळ तुम्ही खान चालते मला द्या. दुसरं लिहिलं असतं, चिवडा तुम्ही खा आणि कागद मला द्या. शेंगा तुम्ही खान टरफल मला द्या. त्याचं नाव कचरा पेटी असते. आणि मग आपण जर देवाचं नाव जर नाही घेतलं तर आपलं ही कचरा पेटीच आहे. काय भात येऊ द्या, वरण येऊ द्या, पोळ्या येऊ द्या, वांग्याची भाजी येऊ द्या, वांगा भात येऊ द्या, ही कचरा पेटीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या परब्रह्म परमेश्वराचं नामचिंतन करायचंय. श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. अतिशय कमी वेळामध्ये परमपूज्य आदरणीय बाबाजींनी आपले विचार या ठिकाणी ठेवले, मार्गदर्शन केलं. यानंतर नीताताई ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द अगदी 2 मिनिटांमध्ये बोलावेत. दरवर्षीप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली भेट घेताना मला अत्यंत आनंद होतोय. मंचकावर विराजमान सर्व सन्माननीय आणि ज्यांच्या योगाने मला आपल्या सर्वांच्या भेटीचा लाभ मिळाला ते डांगरे काका, उपस्थित सर्व भाविक भक्तजन. खरं म्हणजे आता मी जेव्हा इथे आली त्यावेळी देखील एक सुंदरसं प्रवचन इथे सुरू होतं आणि त्या प्रवचनात एक छोटासा वाक्य होतं की पुरणपोळीच्या जेवणानंतर आता दुसरं जेवण देणं म्हणजे काय, तुटत झालेले सगळे लोक. आता माझी तर अडचण एवढी मोठी झाली की तेव्हाच जर पुरणपोळी झाली, त्याच्यानंतर बासुंदी झाली, मग गुलाबजाम झाले आणि आता मी झुणका भाकर म्हणजे काय, अडचण आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. एका गोष्टीसाठी मात्र मलाही अत्यंत आनंद झाला की मी आज 10 मिनिटं इथे बसली आणि जी शांतता मिळाली ती खरोखरीच अमूल्य आहे. तिचं मूल लागू शकत नाही. हे खरं आहे की विज्ञान खूप पुढे चाललंय आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो, साधनही होत चाललोय. पण त्याच्या मागे धावता धावता मनाची शांती मात्र कुठेतरी निश्चितपणे हरवत चालली आहे. आणि मग ती शांती मिळावी म्हणून आणखी धन म्हणजे धनातून शांती खरीदता येईल का आपल्याला, हे विचार करण्याची बाब आताच महाराजांनी सांगितली. खरोखरीच ते अतिशय कठीण आहे. आणि म्हणून अशी ज्या ज्यावेळी परिस्थिती येईल त्यावेळी अध्यात्माला शरण गेल्याशिवाय आपल्या हाती दुसरं काही उरत नाही. ज्यावेळी आपण अध्यात्माला शरण जाऊ, परमेश्वराला शरण जाऊ, त्याचा हा अत्यंत चांगला मार्ग आहे. महानुभावाचा मार्ग हा अतिशय चांगला आहे. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि तुमच्या सोबतच मलाही इतकं चांगलं मार्गदर्शन ऐकायला मिळालं त्यासाठी पुन्हा एक वेळा आयोजकांना माझे धन्यवाद देते. आपल्या सर्वांची रजा घेते. नमस्कार. विज्ञानाने क्रांती जरूर केली, परंतु शांतीसाठी अध्यात्माकडेच वळावं लागतं. याच गोष्टीचा पाठपुरावा ताईंनी केला. आणि यानंतर ज्यांच्या प्रवचनासाठी, ज्यांच्या मार्गदर्शनासाठी, ज्यांच्या व्याख्यानासाठी